अहो धमाल साऱ्या गावाची दादा धमाल साऱ्या गावाची धमाल साऱ्या गावाची लय लय धमाल साऱ्या गावाची सकाळ सकाळ दलिंद्रा गेला प्यायला. हा रोज उठला की हायच त्या पेण्यावनं हायच त्या पेण्यावनं साबण आणून दे म्हणलं तर कशी धुवायची कपडे मी. हा एवढं तीच भागवायचं आता ती बी मॅच आणायचं कवा उरकून जाऊ काय माहिती कामाधंद्याला जायचंय मला. हा ती सावकार कसं बोलन मला नाही गेलं. राणे काय झालं किरकिर करते का तू? अयो अण्णा तुम्ही आला वय आला का काय तुझ्या घरी याला लागा वाहन भेटाना ना काय भेटाना राणे लागा. अहो फोन करायचं का नाही? अगं दोघाच्या निरोप दिला म्या पण तुला कुणीच सांगितलं नाही वय ग. नाही अहो कुणी काय लागा तानाने जीव चाललाय माझा लागा. अगं बाया पाणी चला चला घरात पाणी देते मी तुम्हाला. चल चल कसं आहे बाळा तुझं बरं आहे का ग? बघा आता हो का दिसतंय ना काय बरं ह्यो गेलाय सकाळी प्यायला पडला असेल पिऊन गावात. अजून प्यायचं बंद झालं नाही वय पाहुणं. आता ते मसनात जाऊ तर बंद होत नाही प्यायचं. काय लागा रे नशिबाला काय जावाय तुम्ही? मिळाय माझ्या. त्यांना कुणी भेटाना सुद्धा औषध देणार चांगलं हवं त्यांना. कशाचं औषध देणारीच प्रति ती मरणाची कशाचं औषध बरं, घेतील चला का? चला हे नंतर बघते मी. तुम्ही आधी घरात चला बरं. ग ताण लागली. चला चल, चला चल. चला घरात. पाहुणं तर हेच सांगतं की मी म्हणलं गावात उलटलं असेल पण हे तर उलटल्यात की 10 रुपये बसल्यात. हा मामा आलं काय? मग कोण आलंय? बस काय बस सकाळपासून तुम्हाला कुठे गेला होता तुम्ही? इथे येऊन 10 रुपयात बसला. मला कामाधंद्याला जायचंय. आजच आणले. आजच आणली बघितलं का? ही असलं माझ्या पदरात बांधून दिलंय तुम्ही. काय रे देवा माझ्या पोरीचं वाटुळ झालं वाटुळ. त्यांना चहा पाण्याचं काय चला अण्णा घरात पाणी देते तुम्हाला. चला काय ह्या बेवड्यापाशी बसताय? चला उठा पडू द्या इथंच. त्यांना पाणी चला पाणी माझा बाप उन्हात आणत आले. मामा काय नाही मामा फिरमा माझ्या अरे, बापाला अजिबात हे करायचं नाही. चला दोन अण्णा मिनिटं. पाणी प्यायला. काय येतात झोप. या की अण्णा बसा बसा मी पाणी देते तुम्हाला. काय ग पोरे अजून तुझं घर हाय तसंच हाय बाबा. काय करायचं आलंय नशिबाला. हे दारूच्या पायात हाय का अजून काहीतरी नीटनाटक? प्या पाणी. काय अग एक सुद्धा गाडीवाला थांबा नाही. ताण तर लय लागली होती. प्या प्या पाणी प्या. गार आहे पाणी. लय गा कसं लय भारी वाटलं ग आता माझ्या लेकरा. पण न सांगताच आलाय कळवायचं तरी यायचं म्हणून. अगं आठवण आली आंब्याचा दिवस आहेत म्हणलं हा. माझ्या लेकराला आंबा घेऊन जावं वाटलं. होय. आंबा बी आणलं तर तुला हे बघ. अयो खरंच की. हा हे पिशवीत आणि मिरचा बी आणलाय. तुला आवडतो ना मिरचा? अयो खरंच की. हो हे डब्यात आहे मिरचा. हाय बघ का? हो बघ की काढून बघ की लय चांगला आहे अगं मिरचा. हे आहे का तुझ्या आईने दिलाय आईने. होय हो है अयो, का? अण्णा किती व काळजीने आलाय घेऊन तुम्ही. काय प्या करून. सांगायचंय तुला तुझी लय ग आठवण येते पोरे. काय सांगावं ठेव तिकडे. पोरांना बी खाऊ दे तू हा, बी हा. खा आणि जावयांना बी द्या. आणि हे तुम्ही येताना नीटनाटक आला ना काय तरच नाही झालं? नाही ग लय जणाला हात केला गाडीला पण कुणीच गाडी उभा केली नाही. खाल्लं नसन काय सकाळीच उठून निघालाय. मी आता गरम गरम बनवते इथंच बसा मी करते काहीतरी. अगं ही वाय कुठं गेले तर या? आप्पा वय असतील तिकडे गावात बसला असतील त्या पारावर माणसात काय करणार आहेत आता? बरं, हे असलं बेवडं. मी त्यांना भेटून येतो की जरा व्हायचं. नाही तर ती म्हणत्याला आलेल्या लेकीचीच गाठ घेतली आणि माझी कुठं गाठ घेतली? बरं या आपण लवकर या हो. कारण मग मी बनवते काहीतरी खायला. हो हो चालतंय हा, हा. चालतंय. कवा खाल्लंय आणि कवा नाही सकाळी ग माझ्या बापाने आंबन हे आणलं. देवा सगळ्यांना असा बापा असा. गेलं गेलं. ताण लागली होती ना. पाणी दिलं पोरीने पेलो म्हणलं पाहुण्याचं काय चाललंय ते बघावा. पाणी काय प्यायचं
पाणी ओतून आणले पाहुणे कशाला पाचताय ही पाणी पिलोय आता मी का की कोणाचं प्यायला चांगलं असतंय रातचं काय होतंय रातचं दिसत नाही दारू पिऊन कुठे पडायला लागतंय घ्या गोटभर पोरगी खवळल राव मला नको 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 मला हा पुरेला एकदम मस्त सांगतो मी किती दिवसात आला मामा घ्या नवले पोरगी खव हे पुरीला बी आता घ्या पाणी ओतून आणलंय घ्या अजून घ्या तर काय मामा माल कस काय जरा वेळेस कडवट लागती पाणी मापात आहे मापात पाहुणं हा लय भारी लागते राव बागावर कस काय मस्त वाटलं का नाही आरामात चिकचिकन चालली मामा काय करायचं आधी मध्ये लावायचं थोडी थोडी काय हा चांगली काय वाकायचं नाही वाकू नका हे राणी येईल वाकू नका पाहुण उलटी आलं होतंय मला राणी आल्याने बेकार होईल पाहुण उलटी आलं होतंय मला उलटी अहो काय राव आता काय करायचं घ्या काय सोड्या घ्या की उलटी परत द्या राहू द्या उलटे थांबते परत पेलं की उलटे थांबते अंगाव शांती वाशील का नाही पोरीला वाशील का काय तिला काय बघा नाही तर मला खवळ असं असं पाहिजे मस्त आहे हो का बस करा तुम्ही मला द्या आता एक नंबर लागतंय एकच नंबर पाहुणं लय उलटी येते राहू बस नको झाला बाय स्वयंपाक हे गरम गरम कोण आले अण्णा आलं काय अण्णा अण्णा या जेवायला बाय पण अण्णा गावात गेले तर का काय तू का चावाळी बिवाळी का काय लय ऊन आहे बाहेर कावळायला काय इडी झाली वे माझा बाप आलाय कवचन झालं येवाय आलेत काय मग काय अण्णा कवच आले तर 1 पाऊण तास झालं की आता मग आता कुठे गेले ते चालत आलेत असल्या उन्हात खायला प्यायला घेऊन लेकरांसाठी आणि माझ्यासाठी आता एकटं त्यांना लय कसं भूक लागली होती म्हणून गरम गरम 4 चपात्या केल्यात बरं तू एक काम कर त्या संजयला बोलव आता काय करू त्यांना बोलवून मग आता येवाय आल्यात म्हणल्यावर बोलवून आणायला लाव की त्याला ते आहे का शुद्धीवर जा गावात गेला असत्याला येवाय त्याला म्हणाव चला जेवायला म्हणाव आपा द्यायला तुमची म्हणाव त्यांची गाठ नाही पडली वे अण्णाची आणि तुमची? अगं नाही पडली मग सांगतोय तर बाय म्हातारा सरळच बोलत नाही अजिबात हे बघ मी बोलतोय ही सरळच बोलतोय तू जा चला संजय, का मी नीट सांगते माझ्या बापाच्या समोर काय असला राडा करायचा ना तुला मी सांगतोय हीच खरं बघ त्याला नाही तर तुकडा बी वाढणार नाही मी केलंय माझ्या बापासाठी गरम गरम आणि काय आम्ही काय वाऱ्या करतो ना करायची काय मग गावात जाऊन बसला होता की आम्हाला माहिती आहे रोज आम्ही इकडे शिळा पाक तू एक काम कर संजयला सांग म्हणाव गावात गेले पाहुणे त्यांना घेऊन ये म्हणाव हो लवकर ये मी असाच बसतोय तोवर बसा आईला या बोलाव का नाही असं झालंय या सुनाला तर तिला बी म्हणून नाही उपयोग पाहुणं तुम्ही एकदम भारी माल आणलाय बघा अहो एक नंबर आहे मला थोडी घेऊ द्या अजून थोडी थोडी मग तुम्ही राहिले अहो, काय मग एवढं काय- बोलवायचंय माझ्या बापाला काय खरं ह्याला नाही. प्यायला याय अगो बाय अण्णा इथंच आहेत की एकच नंबर माल आहे अरे तुम्हाला काय अगो बाया काय माझ्या बापाला दारू पाजली का काय राणे अण्णा दारू प्यायला वय तुम्ही जास्त मी नाही पेलो दारू यांनी Just- पाणी पाचते ते पाणी आणलंय म्हणले पाणी ऐक ना जास्त कालवा करायचं नाही काय मामाला थोडी दारू पाजली म्हणून तुला काय फरक पडतो का लाज वाटाय पाहिजे जावं आहे की तुम्ही सासऱ्याला कोणी दारू पाजत का अगं तुला माहित नाही काय तुझ्या बापाला दारू प्यायची माहित अहो नाही. माझ्या बापाने बाप जन्मी कधी दारूला हात लावला नाही तुमच्यामुळे पियाला माझा बाप काय झालं म्हणजे माझ्या बापाला जलम तर दारू प्यायला लागले ते राणे. तर लागले सांगायला पोरे चल राणे काळू को काय लागलं पोटात
दारू नाही पेन मी. अण्णा मला इथं राहायचं नाही, चला चला आपलं मग घरी तिकडं. अरे जा तुझे तो त्या बेवड्यापाशी मला राहायचं नाही, चला उठा लवकर. अगं पोरे हा, घ्या सोडून, घ्या. पाहुणा देवासारखं आहे. आली का राणे? सोन्यासारखा जावाय. कशाला तू तशी म्हणते जेवायला राहायचं नाही? बिवायचं बघ जा. चल निघ. जेवायला केलं का नाही काय आम्हाला? चांगलं आहे. आता माझ्या बापाला दारू पाजली ना तर माझ्या बापाला घासभर खाऊन द्या, मग मी तुमच्याकडे बघते. चला उठा जेवायला. अण्णा काय- चला जेवायला, राहू द्या ती दारू. कशाचा कालवा येतोय बरं? उठा जेवायला, माझ्या बापाला धरू द्या, तुमचं तुम्ही उठा. चला अण्णा उठा. काय, मला बरोबर नाही बरं का अण्णा उठा उठा जेवायला. उठा. केले घासभर. काय रे देवा. थांब मी उठवतो. थांब. काय ह्या नवऱ्याला कुठं पुरावा नेऊन दलिंदर. माझं काय, मला काय कळणार झालं. येतं का माझ्या बापाला कवा माहिती नाही दारू प्यायची. आता काय करायचं? चला अण्णा अण्णा घरात चला. चल. अण्णा घरात चला, जेवल्यावर बरं वाटत अण्णा. राणे हळूच आले आले, चल लवकर. हळूच अण्णा अण्णा हळूच. कोण जीव चालला? अण्णा पडतन. अरे का काय भानगड? काय लेखाने दारू पाजली की तुमच्या? होय संजय, और नीट बस नीट बस. नेटच बसतोय. अरे असं पायपासून बसतेत होय. बस नीट. स्वतः ती स्वतः फुल आणि माझ्या बापाला पाणी म्हणून म्हणून दारू पाजली. काय राव तुम्हाला तरी पटतंय का हो? हा लेकीच्या घरी आपण आलोय म्हणल्या हो. हा आता जावाय पासून काय? आपण त्यांना बी थोडं कळलं पाहिजे की. काय ऐका काय नका बोलू नका. ए वर जेवायला. काय तुम्ही काय बी जेवायला बोलावलंय संजय का? संजय तू एक शब्द करू नका, तुला मी सांगतोय. बोलणं खायला बोलावलंय. मग पाहुणे रावळ्यांना बोलावतोय घरी, ही वय नाटक लावले तीच. पाहुणे रावळ्यांना काय माहित नाही काय दारू प्यायचे. म्हणजे असं वय. इवाय जाऊ दे आता काय जावाला हे बघा बर का, पाहुण्याच्या नात्याने पाहुण्यासारखं राहायचं असतं. हे असं यायचं आणि चव घालवायची नसती, माहितीये का? नाही अरे थांब की. तुला थांब म्हणलेलं कळत नाही काय लागा? जेवायला. थांब की मग वय. इवाय माझ्या वर. जावायला काय मारू नका तुम्ही. हो इवाय तुम्ही जेवा उगत मला मुकाट्या. जेवायचं नाही मग माझ्या जावाला का मारताय तुम्ही अण्णा, अण्णा पाया बरं का? पडते. अण्णा मी पाया पडते, खावा गपची. माझ्या सोन्यासारखा जावा आणि त्याला मारता व्हय तुम्ही. असू द्या, माझंच लिकरू आहे ती. ती काय लोकांचं नाही. हे वाढ की तू. तू काय गाल पडली उगाच उगत. राणे धर घे घे उगाच मुकाट्या. तुला ना काही एक काम सांगितलं की दुसरंच काहीतरी करत बसतोय. घे मामाला वाढ जेवायला. वाढत्यात वाढत्यात. काय कालवण केले? वांग आहे. वांग हा खायला का? वांग बुक्याला तोंडी तरी केलंय वांग म्हणून सांगते यार. मग काय करायचं? काय लेखाने मटण आणून दिलंय होय? मग मटण असल्यावरच करतात होय. मग बुकाने तोंडी खा की गप, काय असेल ती. आता खातो, आता काही नाही इलाज आहे. मग भूक लागली तर जाते पोटात, खा. हो जे खातो होतं खातो. ते केलंय म्या. बर खातो खातो. अण्णा जेवा बरं शांत. माझ्या जावायला खवळला दिवाय मला जेवायचं नाही. असं करू नका अण्णा, पाया पडते मी. नाही माझ्या इवाळी कशाला खवळायचं जावायला नाही, मला जेवायचं हे घे तुझं. जेवा अण्णा, घासभर खावा. नाही खावा तेवढं खावा, असू द्या. ते रोजच आहे त्यांचं बापल्याकाचं. काय तुम्ही म्हणाव घेता? मला नाही जेवायचं पोरे, मला जेवायचं नाही या घरी. ह्यासाठी आलाय का? इथंच राहू द्या अण्णा. हे ह्यासाठी आलाय का माझ्याकडं? माझ्या सोन्यासारख्या जावायला खवळायची काय गरज आहे का? अहो अण्णा, घोटभर जावायनी पाजली की सोन्यासारखा जावाय दिसतो. इथं आयुष्यभर 20 वर्ष झालं मी इथं त्रास काढती, त्याला नाही दिसा नावाय तुम्हाला लेख? हा का माझं डोकं उगं खवळायला लागला तुम्ही बी? आलाय 2 दिवस आनंदाने राहावा की गप. नाही मला नाही जेवायचं. ओ मामा जेवा जेवा. मी म्हणतोय मग जेवा जेवा. तुम्ही पोटभर जेवा. इथं काय ऐकू नका. जेवा पोटभर तुम्ही. तुम्ही घ्या आधी. हा जेवतो की. करून ठेवलाय डोक्याला वैताग माझ्या. आपा जेव जे मला उगा जेवून घे. ऐका की आपा हे टोपी सरळ करा की टोपी तुमची. तू पीक संजय मांडीवर आहे. संजय तू माझ्या डोक्याला हात लावू नको, मला जीव दे. तुमच्या पाया पडते, खाऊ द्या बाया त्यांना तरी नीट नाटक. नाही मी नाही जेवणार इथं. मामा मग काय बाहेर जेवायचं? बाहेर बाहेर जायचं जेवाय, हा चला बाहेर जेऊ. पण पोरे तू नको टेन्शन घेऊ. मी जेवतो, मला इथं नाही, मी बाहेर जाऊन जेवतो. तू टेन्शन नको घेऊ. तू बी माझीच
जावाय बी माझाच येवाय बी माझाच तुम्ही कुणी टेन्शन नका अण्णा सगळे तुमचीच आहेत, पण तुम्ही आधी घासभर खा. सकाळी एका आलाय तुम्ही, वप्पा कुठं गेला दिवस, घासभर खा आधी. नाही मला इथं नाही जेवण जाणार, मी बाहेर जाऊन जेवतो अहो अण्णा तुम्ही आलाय म्हणून कामाला गेली नाही, पण ही करत बसली खायला घालायला, आणि तुम्ही ही नाटकं चालवल्यात वय जावाय बरं दारू पिऊन. नाही मी दारू नाही पिलो, जावाय मला थंड पाणी बघ. काय ते एक प्रकार नसता आला मला भेटाय तर परवडलं असतं, इतका मला वैताग आलाय. पोरे तो आंब खाल्लं का? कशाचं ते आंबन काय, तुम्ही नसताना ते आंब घेऊन आलात तर ती परवडलं असतं माझ्यासाठी. कसलं लागलं पोरे ते आंब? कसलं लागलं काय त्या आंब्याला चव आहे का? हा सांगा. नाही, आहे का चव? राणे हे आपण संपले वाढ ना आपल्याला. आज माझं संपून दे, तू जेव्हा आधी टोपला तू. त्यांना कळतंय घ्यायचं का नाही हा. घ्यायचं, तुमचं तुम्ही बघा ताटात पडलेलं काय ती. तू नको मला सांगू. हं. आहे ना हं. चल बाहेर जेवायला. नाही मला इथं नाही जेवण, मी चाललो बाहेर. बघितलं का बघा. बरं का? ओय बाय, नाही अहो, हे काय चालवलंय राव? पाहुण्या रावले देऊन ही वय नाटकं लावली ती. काय बापाने इज्जत घालवली पारगडे माझी. बरं आहे ना संजय? ही अहो, काय नाही बाहेर जेवायला चाललोय. जा, उठ 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 माझ्या मोठ उठ उठ. बाहेर नेतो की जेवायला. ये दादा, एक. नीट 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 नीट. बाहेर जेवायला. अरे संजय, तुला आता उठलो का नाही? नाही रे, औषध घालून मारा वाचली. ए औषध बिवषध माझ्या लेकराला म्हण नको. आधी ही केलं तर आता काय होतंय तुला? मामा थोडं नाही पाहुणं तुम्ही घरी जावं, मी माझ्या घरी जातो गावाला. मामा राव पाया पडतो राव. नाही. जेवा की. नाही नको मला नको, तुम्ही तुमच्या घरी जावं. असं असं कुठं असतं काय राव? काय मला काय कळलं नाही जेवा राव. थोडं जेवा. नको मला जेवाय नको. मी पाहुणं ह्याचं काय बघा आहे, ना, कसलं भारी नाही. चपाती भात. हे राहिले की आपलं काय अहो पैसे संपले. म्हणजे अरे काय लावलंय हे हा? काय करतोय तू? जेवण आणलंय. अरे सकाळीची हे असं तुझ्या बाप्पान जेवलं होतं का? हिंडून जेवतोय तू? कोण तुमच्या बापाचं नाव बेकार आहे घ्या. का तू? बेकार आहे का? हातात घेऊन चाललाय असंच खाते ती का? कोण नाव घेतंय तुमच्या हे बापा? कोण आणलंय हे? आमचं बायकोचा बाप आहे. वा, 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 मस्त मस्त हे हा? कोण आहे मला माणूस हे? वाटतंय तुम्ही बामनाकडे जाऊनच तारीख बघूनच काढला असेल. बरं का? मामा हं. ऐका ना, हे आमच्या गावाचं सावकार आहे. सावकार सावकार आहे. नमस्कार चांगला बघ सासरा मिळालाय तो. एकच नंबर जोड जमली. सावकार आमचं सावकार सासर. आहे सावकार. तुम्ही काही तुम्ही 2 घास खावा सावकार आमच्या घरी. पाहुणे तुम्ही खावा, मी जेवण आलोय, हा? आमची इच्छा आहे. आमच्या पाहुण्यांनी सांग. अहो, आमची जेवा इच्छा आहे. तुम्ही 2 घास. अरे काय लागा लावलाय नाटक? एवढं- आलाय तू जेवाय, तुला माहितीये का? घर कुठं राहिलं, तू कुठं आलाय जेवाय? जाऊ दे, एवढी वांग्याची खाला फोड पाणी, तर- आहे, घरा शेजारीच आहे की. अरे तू काय, नाही सुधारायचा संजय बरं का? नाही सुधारायचा. तुम्ही यांना गवलय झालेलं दिसते वाटते. झालाय ना? सावकार अरे लगा वाटा तुला दिलता मी. आहे की. अशा चपात्या इकडे रस्त्याने घेऊन फिरतो का? हे काय जेवायचं. सासऱ्याला घरी बसून खाया घाल. नीट चल. आम्ही रपाट. आम्ही जातो, माझ्या गावाला जातो मी. सावकार जावा आम्हाला जेवायचं. अरे मी निघालोय पण संजयला का ही काय लावलंय तुला पटतंय का ही? सावकार तुम्हाला जेवायचंय का? पाहुणा घेऊन आलाय अजून. तुम्हाला जेवायचंय का? जेवा. जेवा, तुम्हाला जेवायचं तुम्ही जेवण जेवा. लावलंय शाळाय तुम्ही. हा? संजय हा. तुझ्या गाठ घेतो आता मी जातो. हा? लय प्याला आणि ती पाहुणा बी, त्यामुळे काय तुम्हाला कळायचं बंद झालं. मामा हा, बोला. चला, पुढे जाऊन मस्त पैकी झाडाखाली जेऊ. नाही तुम्ही मला हे दिल्याशिवाय मी नाही जेवणार. बरं, बघू काय होतंय नाही, नियोजन. पहिले आला मग लगेच अहो, जेवणार. बघू की काय नियोजन. नाही मला आत्ताच पाहिजे मगच अहो, ऐका की आता माझ्याकडे पैसे संपल्यात. पैसे पुढे जाऊन नियोजन करू. चला. पैसे मी देऊ का तुम्हाला? थांबा, पैसे देतो मी. पैसे काय करताय? लय तंबाखूची पुढेच निघले. नाही पैसे जेव्हा दे. काय नाही पैसे. ऐका ना, कंडक्टरने पैसे दिले नाहीत माझं पुढे जाऊन परत. नियोजन करू. चला. मोटर बंद करतो, कारण जीव तर ते तुकडं भरलंच असेल. आता मोटर बंद करतो. काय अरे या अप्पा. वाटेचं काम मलाच करावं लागते. थांबशील का नाही? का हो सावकार? अरे या संजयनं लागा पाका गावात आबरू घालावली का नाही? काय केलं मग? हे बघा हातात ताट घेतलं आणि जीवत सगळ्या गावात फिरतोय.
संजय सांजा तुझा ती येऊ आहे कुठं आणलाय हुडकून? आता काय हो का ते पाहुण्या रावळ्यासारखंच राहायचं असतं. अरे पण होय आता की, कसं आहे, पण माझं ऐक की हा, हा. हातात ताट घेतलं आणि ती येऊ आहे म्हणतो हा आम्ही चारतो तुम्हाला. अरे मी गावाला घास चारतोय ही मला चारा निघाली. मग तुम्हाला म्हणला का देऊ? काय सावकाराला किंमत आहे का नाही? काय माणसं बघते ती वाटत मला म्हणतो हा खा सावकार मी चारतो तुम्हाला. आता काय का कमाल झाली ना काय आवर गड्या पोराला तुझ्या नाही नाही दाबतो चांगलं दाबतो सावकार, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आबरो घालावली तुझी बिन त्या राणीची सगळ्या घरादाराची त्यानं. मला घरी जाऊ द्या, भिकारी आहे का बघतो ती? त्याच्याकडे मग. हा? नाही, भिकारी आहे आम्ही तुम्ही. भिकार आहे. वाटत अडवून मला म्हणतो खावा सावकार मी चारतो. अरे काय आता म्हणत होता का मग तुम्हाला? काय तर थांबा मला घरी जाऊ द्या, बघा त्याचं कसं काय दुमताच करून टाकतो का नाही त्याला. आणि ती वाय घालवून टाकला का? त्याला बी कशाला घालून आणलंय टाकतो हे? त्या वायाला बी. हा? काय लगा पाहुण्याच्या नात्याने राहो का नाही नीटनीटक. अरे गाव कसलं आपल्याला काय मग काय ही तर? आणलंय खादरावळ गावात नाही आणली. नाही मला बघू द्या सावकार, बघू. ही बिघाडली ती बिघाडली हो. आणि त्याच्यात ती भर टाका येऊ आहे तुझा. बर मला जाऊ द्या तर राव घरी राव. आता वाटत बोलून काय उपयोग आहे का मला सांगा बरं. हे बघ त्याला तू नीट आवर. हा? बर बर सांगतो मी. जाऊ का मग? हो हो जावा तुम्ही. बाप एक दिवस आला तर ते सुद्धा नीटनाटक नाही. नको तिथं राहायलाच नको. जाणारच आहे मी आता, येऊ देच त्यांना. पिशवीत भरून ठेवणार आहे. ए, चला अण्णा आता मला नाही राहायचं इथं. काय चाललंय? काय चाललंय ग? दिसना सकाळपासून काय केलं माझा बाप आल्यापासून. अरे पिशवी कशाला भरली? मला जायचंय माझ्या बापा बरं. ए पोरे काय माहिती पाहुण्याला काय बोल नको तू. पाहुण्याला काय बोलू नको. 20 वर्ष नको नको केलं की या नवऱ्याने मला. पाहुण्याला नको मार पोरे, देवाचा मारू नको. पाहुणा आहे. अहो बाप आहे का कोण? तुम्ही दुश्मन आहे माझं. चांगला आहे पाहुणा बिचारा. काय ग हा? सोन्यासारखा पाहुणा आहे की ग. रडायला काय बापापाशी जाऊ तर बापाला 10 रुपये अजून बसलाय नवरा माझा. अरे, रडायला काय झालं तुला? हा? कुठं तोंड दाखवाय जागा ठेवली का मला? रडायचं नाही काय? रडायचं नाही, याला सांगा की रडायचं नाही म्हणून. अण्णा मला तुम्ही सांगा. नवरा एक तर 10 रुपये तर अख्खा गाव बोंबालतय. उद्या गाव म्हणा तुझा बाप तरी आहे का शहाणा? अवघडच झालं सगळं. मामा सांगा की रडू नको म्हणून. ए पोरे मला नाही राहायचं अण्णा, मला इथं राहायचं नाही. मी पिशवी भरली. चला बरं. अरे, रडू नको ऐक की. एक काम कर. मी काय म्हणतो ऐक की पोरे, नवऱ्याला काय मारू नको. माझ्यामुळे तुमच्यात भांडणं लागले ती. माझी पिशवी दे आपला, मी जातो, तुम्ही सुखाने मला राहा. पण नाही राहायचं, मला यायचंय. मला नाही नको पोरे, माझी पिशवी दे मला जाऊ दे. दे ती जाऊ पिशवी. दे मला जायचंय. आहे ना नको माझी पिशवी दे आपलं मी. आणि तुम्ही सुखाने राहा. माझ्यामुळं काय तुमची भांडणं नको व्हायला. पोरे जातो, पाहुणे जातो. बरं का आता मी? गावात बेवडं म्हणून नाव आहे का नाही तुमचं? चाललो मी जातो. भांडणं काय करू नका, मी जातो. तुझ्या बापाला बोलव. बोला तुम्ही. पाजली गेला माझा बाप निघून, मला सुद्धा घेऊन गेला नाही. जाऊ दे नको रडू. चला घरात जाऊ आपण. कुठं झोपलाच तर मला नीट पटकन द्यावा. यातला नवरा बेवडा ती बाप तसला माझ्या पदरात घातलाय. अरे बाबा रडू नको, उद्यापासून दारू बंद करून टाकतो. आयुष्य गेलं रे देवा, ऐकण्यात ये माझं. अरे बाबा. मला बोलच नका तुम्ही, उठा इथनं. बाप सुद्धा सोडला नाही 10 रुपये जायचं माझा. अरे चुकलो बाबा, रडू नको. कवाच्या काळे माझा बाप दारात आला होता, तुम्ही थांबून दिलं, नीट खाऊ पण दिलं नाही माझ्या बापाला. रडू नको. देवा निरमाला लवकर या बाबापाशी नको ठेवू. चला मला गाडी कोणी लावायची नाही, उठून जा इथनं त्या गावात जाऊन. अवघडच झालं सगळं. गेला का नाही उपाशी तापाशी माझा बाप तुमच्यामुळं. तुमच्या बापाला कदाड पर खायला घातलं का नाही? जाऊ दे, मीच जातो निघून. रडू नको. देवा निर मला नको या माणसापाशी ठेवू. अहो धमाल साऱ्या गावाची, दादा धमाल साऱ्या गावाची, धमाल साऱ्या